नमस्कार राम राम मित्रांनो. तर मित्रांनो मी आता आलो आईच्या मंदिराकडे आलो. मित्रांनो आज आमच्या गावामध्ये आईची जत्रा आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या ठिकाणी गावकऱ्यांनी यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आणि मित्रांनो ही शिवावरची आई आहे आणि या आईची आज जत्रा आहे. आणि मित्रांनो ही खूप जुनी जत्रा आहे, यात्रा आहे. आमचे आजोबा पणजोबा त्यांच्या काळामध्ये चालू झालेली ही यात्रा आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आज या यात्रेनिमित्त या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम वगैरे असतो आणि सर्व गावकरी मंडळी आमच्या शेलूचारठा गावातील सगळे गावकरी या यात्रेला आवर्जून उपस्थित असतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठीमागं काही लोक या ठिकाणी आता यात्रेला आलेले आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी गोंधळी वगैरे येणार आहे आणि आईचा गोंधळ वगैरे करणार आहे. तर मित्रांनो अगदी थोडक्यात मी तुम्हाला आज या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या गावातील आईची जत्रा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला ही आमच्या गावातील आईची जत्रा कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांग. तर मित्रांनो समोर बघता आपण हेच आमच्या गावातील आईचं मंदिर आहे, शिवावरच्या आईचं मंदिर आहे आणि असं रानामध्ये हे मंदिर आहे बघा. आणि मित्रांनो या ठिकाणीच आमच्या गावाची सीमा समाप्त होती आणि इकडं समोर दुसऱ्या गावाची सीमा वगैरे लागती. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आईच्या मंदिरासमोर कशी शेती आहे, या ठिकाणी अद्रक वगैरे आणि समोर तिकडं बघा जंगल आहे, डोंगर आहे. डोंगरामध्ये बघू शकता तुम्ही किती झाडी वगैरे आणि असं रानामध्ये हे आईचं मंदिर आहे. तर मित्रांनो आता लगे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आता गोंधळाचा कार्यक्रम वगैरे या ठिकाणी होणार आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान सुंदर वातावरण आता इकडं आईच्या मंदिराजवळ आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता यात्रेमध्ये कसे लोक आले, पोरं पा कसे पाहू लागले आपल्याला. तर असं वातावरण आहे आता आईच्या मंदिराजवळ इकडे बसलेले. काय बोलतो का? तर मित्रांनो हे शिवाजी बोजरे आपल्यासोबत येतात, त्यांना विचारू या यात्रेबद्दल. सांगा मला या यात्रेबद्दल कधी चालू झाली यात्रा? यात्रा काय आता 4 वाजेपासून चालू झाली. 4 वाजेपासून चालू झाली. नाही किती परंपरा किती दिवस आम्हाला काही सांगितलं जाणार नाही. आता ते आमच्या जन्माच्या पहिलेच ती तुमच्या जन्माच्या पहिलं चालू आहे की यात्रा? बर. तर मित्रांनो तुम्ही बोला ना काही. सर मी काय बोलतोय, ही परंपरा जी आहे माझ्या आई वडील वगैरे त्यांना सुद्धा माहिती नसेल तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. पण दर्शनाला इथे यावं लागतं जत्रेच्या दिवशी. बरं धन्यवाद, खूप छान माहिती दिली तुम्ही. तर इकडे बघू शकता असे लोक आलेले. इकडे आपले हरिभाऊ आले बघा. काही बोलता का? नाही. तर मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आता गोंधळाचा कार्यक्रम, गोंधळाचाच ना? गोंधळ जागरण गोंधळ फक्त गोंधळ होणार आहे मित्रांनो. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आईचा गोंधळ होणार आहे आणि बघू शकता तुम्ही कसे लोक आले आता इथे यात्रेला. ते तिकडं पाठीमागं मंदिर वगैरे. तर मित्रांनो आपण आता मंदिरासमोर आलो, आईच्या मंदिरासमोर. आणि बघू शकता तुम्ही असे लोक आता या ठिकाणी गोळा झाले बघा जत्रेसाठी. आणि या ठिकाणी बघू शकता इथं गोंधळी आले. आता इथं गोंधळ होणार आहे आईचा आणि माईक साऊंड सिस्टम वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी यांनी आणलेल्या आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो किती छानपैकी ही यात्रा चालू आहे शेलूचारठा गावामधील. आणि पावसाला सुरुवात झाली बघा. थोडा पाऊस येऊ लागला. आता जास्त पाऊस आला तर गोंधळ होऊन जाईल सगळा. तर आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी गोंधळ चालू होणार आहे आईचा. आता इथं तयारी चालू आहे. तर मित्रांनो आता पावसाला सुरुवात झाली आणि सगळे गावकरी आता इथं या लिंबाच्या झाडाखाली येऊन उभा राहिले बा पावसापासून वाचण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता इकडे समोर पाऊस चालू आहे. तर लोक पा कशी उभा राहिले. या ठिकाणी बघू शकता तयारी चालू आहे आता गोंधळाची. आम्हाला माहिती सांगा ना. काय सांगा माहिती.
तर मित्रांनो अशा प्रकारे ही जत्रा पार पडली आमच्या गावामधील. तर बघू शकता आता लोक निघले घराकडं. इकडं समोर रस्ता आहे, त्या रस्त्यानं निघाले गावाकडं. तर मित्रांनो आता वातावरण बघू शकता, सायंकाळच्या वेळेला किती भारी वातावरण आहे आणि थोडा पाऊस चालू आहे हलका फुलका. आणि इकडे हे अद्रकीचं वावर वगैरे बघू शकता तुम्ही, किती छान दिसू लागलं. आणि इकडं वरती डोंगराकडं पण बघा किती भारी वातावरण आहे. तर अशा प्रकारे एकदम मस्त गावाकडची यात्रा पार पडली मित्रांनो. आता हे सगळे लोक निघले वाटाणा गाडी वाटाणा गावाकडे निघले.